मग काय गाड्या काढल्या, पाण्याची एक गाडी घेतली, अजून एक डिओ होती, 2 गाड्या घेऊन आम्ही निघालो शेवटी दर्शन घ्यायला. तर भाव आपला सदाशिव पेठेत करण्या राहायला असल्यामुळे त्याला गल्ली बोळं पाठ होती. गल्ली बोळाबोळातनं शेवटी तिनं देवापाशी आम्हाला पोहोचवलं. तुम्हाला पण माहिती आहे दगडूशेठला गेल्यावर कसलं खतरनाक आणि प्रसन्न वाटतं. गर्दी खूप असल्यामुळे आम्ही कडेकडेनं गेलो आणि शेवटी बाप्पाचं दर्शन आम्ही घेतलं. मग आता म्हणलं सगळं आपलं एक गणपती करूया. आणि दगडूशेठला गेलं तर किती भारी वाटतं हे तुम्हाला माहितीच आहे. आणि यंदाच्या वर्षी काय गर्दी लय तुफान झालती. मग तिथनं आम्हाला जायचं होतं राजाराम मंडळाचं डेकोरेशन बघायला, का तर त्यांनी लय मोठा सेटअप आणि मंदिराचा उभा केलेला तो बघायचा होता. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं पोचल्यावर आम्हाला बाप्पांची आरती पण सापडली. म्हणलेला का आपण भाग्यवान एवढ्याला मालून आरती सापडली. तिथनं आम्ही परत गेलो कोथरूडला. आपलं मुरलीधर अण्णा मोहोळ त्यांच्या मंडळात डेकोरेशन आहे, जगन्नाथ मंदिराचं डेकोरेशन केलेलं, ती पण म्हणलं जाऊन बघूया. तर त्यांनी पण भारी डेकोरेशन केलेलं. मग तिथं गेलो, बाप्पांचं दर्शन घेतलं आणि तिथनं मग पाठीमागं त्यांनी देवाचं पण केलेलं, तिथं पण जाऊन दर्शन घेतलं. मग म्हणलं तिकडे जायचं काय होत नाही, तर बघायला मिळलं, भारी झालं. मग आता म्हणलं भोजनाचं बघायला लागतं. तर काय प्रणव पाटील पुण्यात